स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात सुनावणी आता शुक्रवारी। राज्य निवडणूक आयोगाच्या चुकांमुळे निवडणुकांवर टांगती तलवार। पुढील सुनावणी होईपर्यंत निवडणुकांची घोषणा नको, सर्वोच्च न्यायालयाचे निवडणूक आयोगाला आदेश। धर्मध्वजाची पुनर्स्थापना करण्याचा विधी संपन्न, संपूर्ण श्रीराम मंदिरावर दिमाखाने पुन्हा ध्वज फडकवला। धर्मध्वजाची पुनर्स्थापना म्हणजे रामराज्याची ओळखच, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितली धर्मध्वजाची महती। अयोध्येच्या श्रीराम जन्मभूमीवर 11 किलो वजनाचा रेशमी धर्मध्वज, सर्व ऋतूंमध्ये सदा फडकत राहील असा हा धर्मध्वज। जे स्वप्न पाहिलं ते अतिभव्यतेने संपन्न झालं, सरसंघचालक मोहन भागवतांकडून समाधान व्यक्त। शिल्पा खोत यांचं जात वैधता प्रमाणपत्र खोटं, आमदार निलेश राणेंचा आरोप। कुणालाही मतदान करा पण भाजपला मतदान करू नका, महादेव जानकरांची भाजपवर टीका। तर भाजप जाती जातींमध्ये भांडणं लावणारा पक्ष, जानकरांचा घणाघात। संजय राऊतांच्या भेटीला उद्धव ठाकरे दाखल, दुर्धर आजारानं संजय राऊतांची प्रकृती खालावली, राऊतांच्या तब्येतीची उद्धव ठाकरेंकडून विचारपूस। चव्हाण प्रचार करायला सिंधुदुर्गात येतायत, हरल्यावर ते कुठे तोंड दाखवणार, रवींद्र चव्हाणांवर निलेश राणेंची खोचक टीका। भाजपलाच मतदान करा, मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य।